तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात. पेशवेसुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना. वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढता येत. तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय. देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या. तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय. स्वातंत्र्यदिनी काय नवीनच होतं, स्वातंत्र्यदिनी मांसाहार नाही. तुम्ही नका खाऊ ना. बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे. आपण सगळे लपून खातात, मग लोकांवरती ही बंदी का लादताय? प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते. बंदी. हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे कपडे घालू नका, ते कपडे घालू नका, हे बोलू नका, ते बोलू नका. हा देश आहे की बंदीशाळा आहे? हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? हे बंदिराष्ट्र झालेलं. या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल. जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं, त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय. मला माहिती आहे, मी तिथे होतो. नंतर जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीनं बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय. हां, 65 रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला. हे पण तुम्हाला मी सांगतो, तिकडली ती एक परंपरा आहे. तिथे बदकं कापली जातात, तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून. अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्यदिनी. परत सांगतो, ही थोतांडशाही बंद करा.